मित्रांनो, आपण Googleच्या पेजवर आलेलो आहोत. Googleच्या पेजवर बघा आपण या ठिकाणी www.canva.com अशा स्वरूपाची ही वेबसाईट आपण या ठिकाणी टाकलेली आहे. ही वेबसाईट जी आहे, ही वेबसाईट आपण Googleवर सर्च केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला Canvaची जी वेबसाईट आहे, ती वेबसाईट या ठिकाणी दिसते आहे. Canvaवर आपण क्लिक केल्यानंतर Canvaचं होम पेज आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. मित्रांनो, येथे बघा Canvaचा मेनू बार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी बघा वेगवेगळे मेनू आपल्याला दिलेले आहे. तर साइन अप फॉर फ्री नावाचं आपल्याला या ठिकाणी बटन दिलेलं आहे. आपण साइन अप या ठिकाणी करून घेणार आहोत. साइन अप फ्री या बटनावर क्लिक केल्यानंतर एक पॉपअप आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतो. या पॉपअपमध्ये बघा आपल्याला या ठिकाणी आपलं जे Gmail अकाउंट आहे, त्या Gmail अकाउंटने आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. कंटिन्यू विथ Google या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी Gmailचं पॉपअप आपल्याला मिळणार आहे. आपलं जे Gmail अकाउंट आहे, त्या Gmail अकाउंटने आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. मित्रांनो बघा, मी माझ्या Gmail अकाउंटने या ठिकाणी लॉग इन करणार आहे. आपण आपल्या Gmail अकाउंटनी आपलं Canvaचं लॉगिन या ठिकाणी करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा Canva लॉगिनसाठी आपल्याला Canva लॉगिन करण्यासाठी काही परमिशन द्यायच्या आहेत. त्या टर्म्स कंडिशन परमिशन ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी द्याव्या लागणार आहेत. आपण या ठिकाणी कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा पुढे आपलं जे लॉगिन आहे ते लॉगिन या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो बघा, सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी हे पॉपअप आलेलं आहे. हे पॉपअप आहे अपग्रेड टू कॅनव्हा प्रो. मित्रांनो, कॅनव्हा जे आहे ते कॅनव्हा आपण 2 प्रकारे या ठिकाणी वापरू शकतो. एक फ्री व्हर्जन आहे आणि एक कॅनव्हा प्रो व्हर्जन आहे. मित्रांनो, आपण आपल्या कोर्समध्ये सुरुवातीला आपण फ्री व्हर्जन विषयीच सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आणि त्यानंतर कॅनव्हा प्रो आपण बघणार आहोत. त्यामुळे आपल्याला जे हे आलेलं पॉपअप आहे, हे पॉपअप आपल्याला या ठिकाणी क्लोज करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण कॅनव्हा जे आहे, त्या कॅनव्हामध्ये लॉग इन प्रोसेस या ठिकाणी पूर्ण करायची आहे. आपण कॅनव्हाची जी लॉग इन प्रोसेस या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आपण पुढच्या भागामध्ये या कॅनव्हाचा संपूर्ण इंटरफेस जो आहे, तो समजून घेणार आहोत.